राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आज 6 महिने उलटलेले आहेत. 6 महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं कार्यालय जे आहे ते सुरू झालेलं आहे. आज या कार्यालयाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतणे युगेंद्र पवार यांनी भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आज नवचैतन्य संचारलेलं आहे. काय सांगशील, आज युगेंद्र दादांनी भेट दिली, कसं वाटतं, काय असणार आहे पक्षाचं भवितव्य? आज तुम्ही पाहिलं तर युगेंद्र दादांच्या पाठीमागे बारामती तालुक्यातील एक भरपूर मोठा युवकांचा साठा त्यांच्या सोबत आहे. तो साठा आमच्या सोबत असं पाठीशी असल्यागत आम्हाला त्याची भावना आहे की जेणेकरून बारामती तालुक्यातील सर्वे फाउंडेशन आलं, पीपी कॉलेजचे ते ट्रस्टी आहेत, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत, कारखान्यावरती चेअरमन राहिलेले आहेत. तर ते सर्वे फाउंडेशन, युगेंद्र दादा फाउंडेशन, ती सगळी ज्यांची ताकद आहे, ती युवकांची ताकद आहे, ते आमच्या पक्षाच्या पाठीमागे खंबीर आहे. आणि युगेंद्र दादा कार्यालयाला भेट दिल्यानंतर असं वाटतं की नाही का, युवकांची जे युवा नेता आहे आपल्या पाठीशी, त्यांनी काहीतरी एक युवकांमध्ये नवीन चैतन्य निर्माण होतं, नवीन काहीतरी नवीन करण्याची एक भावना निर्माण होती. ज्या दिवशी फूट पडली त्यावेळी पवार गटाकडे काही कार्यकर्ते कमी होते, मात्र आज जे आहे ते उणीव कुठेतरी भरून निघते असं वाटतंय का? युगेंद्र दादा जॉईन होत आहेत, आणखीन काही वरिष्ठ मंडळी देखील थोड्या दिवसात भाजप शरद पवार गटाकडे सहभागी होणार आहे. 100%. काय कसं असतं, समुद्राला भरती आणि ओहोटी हे दोन प्रकार असतात. त्याच पद्धतीच्या काळामध्ये पवारसाहेबांच्या गटाला थोडीशी ओहोटी होती, परंतु आता जसा विचार पवारसाहेबांचा महाराष्ट्रभर पोचेल, नवीन तरुणांची फळी त्या ठिकाणी जुळेल, तसेच सर्वजण पवारसाहेबांच्या गटाला त्या ठिकाणी मिळतील आणि आगामी निवडणुकीमध्ये निश्चितपणाने पवारसाहेबांच्या पाठीशी तरुण वर्ग उभा राहील आणि युगेंद्र पवार साहेबांच्या बारामतीमधील राजकारणाने निश्चितपणाने तरुणांमध्ये एक उत्साह तयार झालेला आहे आणि आगामी काळामध्ये हा उत्साह निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याचा फायदा निश्चितपणाने पवारसाहेब गटाला निश्चितपणे होणार आहे. बारामतीच्या विकासाबाबत चर्चा केली जाते. बारामतीचा विकास जो आहे तो अजितदादांनी केला, विकास पुरुष म्हणून देखील त्यांची ओळख सांगितली जाते. कसं बघता, खरा विकास कोणी केला असं वाटतं? माझ्या माहितीपासून तर लहानपणापासून बघत आलोय, ज्येष्ठांकडून पण ऐकत आलोय की हा विकास तर पहिल्यापासून पवार साहेबांनी केलेला आहे. हे अजितदादांनी नंतरून साहेबांनी त्यांच्या हातात सोपवलं, त्यानंतर दादांनी ते रंगरंगोटे केल्यासारखं केलंय, पण खरा विकास तर म्हणलं तर साहेबांनीच केलेला आहे. त्यामुळं नाही का, सगळी जनता साहेबांच्या पाठीमागे आणि यावेळेस सुप्रताई लाखाच्या लीडने निवडून येतील आमचे आश्वासन आहे. तुमचं काय? खरं विकास म्हटलं तर बारामतीत विद्याप्रतिष्ठान, MIDC, साखर कारखाने, दूध संघ, माळेगावचं विद्याप्रसारक मंडळ, या सगळ्या संस्था, कारखाने साहेबांनी उभारले. त्याच्यामुळे बारामतीचा खरा विकास हा साहेबांनी केला. दादांकडे या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी दिल्या होत्या, परंतु आज सत्तेसाठी ज्यावेळी साहेबांसोबत खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आहे त्यावेळी हे सगळे सोडून गेलेले आहेत. परंतु आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते साहेबांसोबत आहोत. त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्यकारभार केला तो रयतेचा होता, तो रयतेला आपला वाटत होता. त्याचप्रमाणे साहेब ज्यावेळी राजकारण करत होते ते आमच्यासाठी चाललं होतं असं आम्हाला वाटत होतं, म्हणून सर्वसामान्य लोक, जनता ही साहेबांसोबत होती. पवार साहेबांनी 70,000 कोटींची कर्जमाफी केली एकही कागद न मागता. आज दुधाला साधं 5 रुपयाचं अनुदान देत आहेत, त्यासाठी कितीतरी कागदपत्र हे लोक मागतात. त्याच्यामुळे खरा विकास आणि खरं जनतेसाठी काम हे पवार साहेबांनी केलं. पवार साहेबांचा जो कारभार होता तो आमच्यासाठी होता असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही शेवटपर्यंत कोणी राहू न राहू आम्ही पवार साहेबांसोबत आहोत. आमचा पक्ष पवार साहेबच आहेत, आमचे उमेदवार पवार साहेबच आहेत. बारामतीमध्ये कोणीही उभं राहू द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, आम्हाला कोणाचा पराभव देखील करायचा नाही. आम्हाला फक्त पवार साहेबांचा उमेदवार पुन्हा या बारामती विधानसभेवरती आणि लोकसभेवरती झळकवायचं आहे, एवढंच आमचं ध्येय. तुम्ही काय सांगाल? तुम्ही काटेवाडीचे आहात, दोन्ही पवारांमध्ये फूट पडलेली आहे. अजितदादा वेगळे झालेत, काही वेगळे पवार साहेब वेगळे झालेत. निवडणुकीत काय चित्र असेल? सुनेत्रा पवार सुप्रियाताईंच्या विरोधात असतील असं सांगितलं जात आहे, तशी तयारी देखील सुरू आहे. अजून कोणताही चेहरा म्हणजे अजितदादाच्या गटाकडून कुठलाही उमेदवार डिक्लेअर झालेला नाही, पण कालांतराने बघतानंतर जसं माझा वैयक्तिक जर का आपण बघितलं तर माझा जसं मतदानाचा अधिकार चालू झाला, जसं मला कळायला लागलं तेव्हापासून जसं पवार साहेबांच्या चेहरा समोर ठेवून जसं आम्ही पूर्णपणे त्यांच्या खंबीरपणे त्या दिवसापासून पाठीशी ते अगदी आमच्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत आम्ही फक्त पवार साहेबांच्याच पाठीशी राहणार आहोत. तुमचं काय मत आहे? हे जे राजकारण चाललंय ज्या पद्धतीचं कसं बघताय? मी
बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आज 3 ते 4 लाख लोकांना जो रोजगार मिळालाय, आज जी बारामती पेजो कंपनी असेल, डायनामिक्स कंपनी, ही आणली कोणी? रस्त्यामध्ये नुसता विकास होत नाही साहेब. रस्ता केला किंवा रिकन्स्ट्रक्शन केलं किंवा रिडेव्हलपमेंट केली म्हणजे विकास होत नाही, किंवा दर वाढले, हा विकास नाहीये. रोजगार आज 3 ते 4 लाख लोकांना परमनंट एम्प्लॉयमेंट आज बारामतीमध्ये कुणा मिळाली आहे? आज ही मोठी आपण म्हणतो की साहेबांनी काय केलं नाही. आज ही पेजो कंपनी, डायनामिक्स कंपनी, मल्टीनॅशनल कंपन्या कुणा मिळाल्या? फेरोडा कंपनी कुणा मिळाल्या? दादा मिळाल्या का साहेबांना मिळाल्या? याचं खरंच आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे बारामतीमध्ये. आत्मपरीक्षण करायची गरज आहे. पण दादा तर म्हणताय मी विकास केलाय, कारण ज्या पद्धतीनं सगळ्या इमारतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे त्या पद्धतीनं दादा म्हणतात मीच विकास केलाय. कार्यकर्ते देखील तसाच प्रचार करतात. आज विचार करा, पेजो कंपनी आली कधी, ग्रीव्स गरुडा कंपनी आली कधी? त्यावेळी दादा कुठल्या पदावरती काम करत होते? हे डील केलं कोणी? बरोबर ना. आज चोप्रा साहेब असतील, डायनामिक्स कंपनी असेल, गोयंका साहेब असतील, हे कुणामुळे आले? हे दादांना विचारून आले का दादा आम्ही तुमच्यामध्ये बारामती येतोय? नाही. हे पवार साहेबांनी त्यांना विश्वास दिला. आज एक विश्वास दिला की तुम्ही आमच्या इथं बारामतीमध्ये या, तुम्हाला आम्ही रोड, लाईट, इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी सगळ्या सुविधा पवार साहेबांनी उपलब्ध करून दिल्या. मग तुम्ही हा जर मागचा काळ काढला, मागचं जर तुम्ही सिंहावलोकन केलं, तुम्हाला लक्षात येईल की हा खरा विकास कोणामुळे झाला. आज जी बारामती आहे ती केवळ रोजगारामुळे आहे. आज तुम्ही फक्त बारामतीतून पेजो, डायनामिक्स, फेरोडा, भारत कंपन्या वजा करा, विकास शून्य. आज जे रेट वाले 3,000 4,000 रुपये स्क्वेअर फीटचे जे रेट आहेत, कुणामुळे, कशामुळे रेट आहेत? कुणी फ्लॅट घेतले? ह्याचा जर खरंच विचार केला तर आज खरंच विचार करण्याची गरज आहे. पण हा विचार कोणी करत नाही. आपण रस्ता बघतो, आपण हे सगळं सुरू करून बघतो, हा विकास नाही. ऍक्च्युअल विकास, शहराची जी डेव्हलपमेंट असते ती तुमच्या इंडस्ट्रियलायझेशन काय आहे ते कोणी केलं, हे खूप मॅटर करणाऱ्या गोष्टी. तुम्ही हे सगळे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणार आहात का? निवडणुका आलेत, हे सगळे जे मुद्दे आहेत ते घेऊन जनतेसमोर जाणार आहात? नक्कीच आम्ही हे मुद्दे घेऊन जाणार आहोत. आणि मेन मुद्दा जो आहे की विकासामध्ये तुम्ही काय पॅरामीटर्स लावता? विकासाचे पॅरामीटर्स नक्की काय? मला अजून डेफिनेशन समजलं नाही की डेव्हलपमेंटचा विकास काय. आज मान्य करतो की दादाने विकास केला, सगळ्या गोष्टी आय अग्रीड, बट ऍज अ बारामतीकर म्हणून विचार केला की तुम्ही जर पाठीमागच्या 30-40 वर्षांचा विचार करा, आज इंडस्ट्रियलायझेशन कधीपासून चालू झालेलं आहे, तो त्या गोष्टी खूप मॅटर करतात. इंडस्ट्रियलायझेशन हा मेन फॅक्टर बारामतीमधला विकासाच्या दृष्टिकोनातून. निश्चितपणे बारामतीतल्या विकासाला इंडस्ट्री जी आहे ती खूप महत्त्वाची मॅटर करते, असं देखील इथल्या लोकांनी म्हटलेलं आहे.